मलिके रेहान या मुस्लिम सरदाराच्या नावानं उरूस भरणं हा नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर फुजाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान आहे। तो जसा अफजल खानचा दर्गा बुलडोजर लावून जमीनदोस्त केला, तशा पद्धतीनं विशाळगडावरचा मलिके रेहानचा दर्गा बुलडोजर लावून त्या ठिकाणी जमीनदोस्त करावा। विशाळगडावर मलिके रेहान हा दर्गा आहे आणि या दर्ग्यावर दरवर्षी जून महिन्यामध्ये उरूस भरला जातोय आणि या उरसाशिवाय या दर्ग्यामुळे जी काही अतिक्रमणं मुस्लिम अतिक्रमणं या दर्ग्यावर झालेली आहेत, विशाळगडावर झालेली आहेत, ती सर्व अतिक्रमणं काढून टाकावीत या संदर्भात विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं पाठपुरावा करून ही जी काही अतिक्रमणं होती त्यापैकी बऱ्यापैकी अतिक्रमणं या 2 दिवसांपूर्वी प्रशासनानं काढून टाकलेली आहेत। परंतु या ठिकाणी भरला जाणारा जो उरूस आहे त्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी विशाळगड मुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर आता हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि माजी आमदार आहेत नितीन राजे शिंदे, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी राहिलेली आहे? खूप वर्षांपासून मागणी, याच्या अगोदरही तुम्ही प्रतापगड मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून प्रतापगड जो अफजल खानाचा दर्गा होता जी समाधी, या संदर्भात आंदोलन केलं होतं। तिथं मग प्रशासनानं पुन्हा तुमच्या मागणीला प्रतिसाद देऊन ते पाडला आणि आता तुम्ही हा विषय हातात घेतलेला आहे। काय तुमची भावना आहे, प्रतिक्रिया? विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याच्या नावानं त्याच्या भक्तांनी हजरत पीर मलिके रेहान या नावाचा एक भव्य दिव्य 3 मजली RCC दर्गा उभा केलेला आहे आणि या दर्ग्यामध्ये गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी त्याचे भक्त उरूस भरवत आहेत। पण गेल्या वर्षी आम्ही मागणी केली होती की हा मराठी मारलेला मुस्लिम सरदार आहे आणि अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायदेशी जसा उरूस भरत होता तशाच पद्धतीनं या ठिकाणी हा उरूस भरतोय, ह्या उरसावर बंदी घाला। गेल्या वर्षी तात्पुरती बंदी घातली होती, परंतु यंदाच्या वर्षी कायमस्वरूपी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या भरणाऱ्या उरसावर बंदी घालावी या मागणीसाठी उद्याच्याला हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन या 2 संघटनांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता निदर्शनं करण्यात येणार आहेत व त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा या दोघांची थडगी होती आणि त्या थडग्याचं रूपांतर हजरत त्या ठिकाणी दर्गा सय्यद मोहम्मद अफजल खान या नावाने त्या ठिकाणी दर्गा उभारला होता। त्या दर्ग्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी उरूस भरत होता आणि आम्ही सातारा जिल्हा प्रशासनाला मागणी केली की ताबडतोब तो उरूस बंद करा, कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। शासनानं दखल घेतली आणि सातारा जिल्हा प्रशासनानं त्याच्यावर ताबडतोब बंदी घातली। त्याचप्रमाणे विशाळगडावर मलिके रेहान या मुस्लिम सरदाराच्या नावानं उरूस भरणं हा नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर फुजाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान आहे। तरी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं आमच्या ह्या मागणीचा विचार करून सरकारची विचार न करता, सरकारची परवानगी न घेता कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं स्वतःच्या अधिकारामध्ये उद्याच्या उद्या कायमस्वरूपी त्या भरणाऱ्या उरसावर बंदी घालावी आणि त्या ठिकाणी जो 3 मजली RCC बेकायदेशीर दर्गा उभा केलाय, तो जसा अफजल खानचा दर्गा बुलडोजर लावून जमीनदोस्त केला तशा पद्धतीनं विशाळगडावरचा मलिके रेहानचा दर्गा बुलडोजर लावून त्या ठिकाणी जमीनदोस्त करावा अशी मागणी करतोय। आणि हे मूळ कारण आहे, अतिक्रमण जे त्या ठिकाणी वाढलेलं आहे ते अतिक्रमण वाढायला कारण हा दर्गा आहे आणि हा दर्गाच तिथून हटवला तर विशाळगडावर एकही अतिक्रमण राहणार नाही। सरकारनं अतिक्रमण काढायला आमच्या मागणीनुसार सुरुवात केलेली आहे। 133-158 बांधकामापैकी त्या ठिकाणी तोडलेले आहेत। उर्वरित 40 जण कोर्टामध्ये गेलेले आहेत। कोर्टामध्ये सरकारनं वकिलांची फौज उभा करावी आणि वकिलांची फौज उभा करून ती स्थगिती उठवून उर्वरित इस्लामिक अतिक्रमण त्या विशाळगडावरून काढून टाकावीत आणि संपूर्ण विशाळगड हा इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी उद्याच्याला हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं करण्यात येणार आहे। तरी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या निमित्त असं मला सांगा की जे वनमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी इथं जे काय कोंबडी वगैरे कापतात, बोकड कापतात याला विरोध केलेला आहे, दारू पिण्याला या ठिकाणी विरोध केलेला आहे, त्या संदर्भात तुमची भावना काय? राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असताना त्यांच्याकडे आम्ही ज्या वेळेला मागणी केली होती
की ह्या गडावर मोठ्या प्रमाणामध्ये दररोज आणि उरसाच्या काळामध्ये हजारो कोंबड्या आणि बोकडं त्या ठिकाणी कापली जातात. दारूचा महापूर त्या ठिकाणी वाहतो, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं आणि या गोष्टीवर सरकारनं तातडीनं बंदी घातली पाहिजे. आणि वनमंत्र्यांनी आमच्या ह्या मागणीची दखल घेऊन पहिला जर निर्णय घेतला असेल तर विशाळ गडावर कोंबड्यांची बोकड्याची कत्तल करायला, मांस शिजवायला आणि दारू प्राशन करायला सरकारनं बंदी घातलेली आहे. आणि अशी बंदी घातली असताना उरसाला सरकार परवानगी देतच कसं? खरं तर विशाळगडावर जाणारा जो काही भक्त आहे किंवा जी मंडळी आहेत ती मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त आहेत. मग अशा इकडे जाणार त्यांना अजून इतिहास माहित नाही आहे. ते अगदी त्या दर्ग्यासाठी जात आहेत, परंतु त्या पाठीमागचा इतिहास त्यांना माहित नाही. अशा हिंदूंना जागा करण्यासाठी तुम्ही अशांना काय काय आव्हान कराल? विशाळगडावर हजरत पीर मलिक रेहानच्या दर्ग्यामध्ये जाणारे 90% लोक हे हिंदूच आहेत, परंतु त्यांना माहीत नाही आहे की हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आहे. जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानने सय्यद बंडाचा त्या ठिकाणी थडगं होतं, त्याचं दर्ग्यामध्ये रूपांतर केलं. त्यावेळेला सुद्धा त्या दर्ग्यामध्ये अफजल खान सारखा मुलगा व्हावा म्हणून हिंदूच जात होते आणि त्या ठिकाणी सुद्धा हिंदूच बोकडांची आणि कोंबड्याची कत्तल करून त्या ठिकाणी मांस शिजवून खात होते आणि त्या उरसाला उपस्थित राहत होते. परंतु ज्या वेळेला ही गोष्ट आम्ही हिंदूंच्या लक्षात आणून दिली त्यानंतर त्या ठिकाणी जायचं बंद झालं. तशाच पद्धतीनं हा मलिक रेहान हा मुस्लिम सरदार, मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आहे. हा कोण सुफी संत देव वगैरे नाही. त्यामुळे हिंदूंनी जाऊ नये. ज्यांनी ज्यांनी घरामध्ये त्याचे फोटो लावले असतील त्या दर्ग्याचे तर ते काढून फेकून द्यावेत. ह्याच पद्धतीचं आव्हान आम्ही हिंदू एकताच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगली जिल्ह्यासह, सातारा जिल्ह्यामध्ये चालू केलेलं आहे. नक्कीच खरं तर विशाळगड मुक्त झालाच पाहिजे आणि या विशाळगडावरील हा जो दर्गा आहे त्या दर्ग्याचा भरला जाणारा उरूस आहे त्याला शासनाची परवानगीची वाट न बघता कोल्हापूर प्रशासनानं स्वतः निर्णय घेऊन हा उरूस बंद करावा अशी मागणी या निमित्तानं होते. आणि खरं तर मलिक रेहान हा मराठ्यांनी मारलेला एक मुस्लिम सरदार होता आणि त्याच्या थडग्याचं रूपांतर नंतर दर्ग्यामध्ये झालं आणि या दर्ग्यावर आता 3 मजली भव्य अशी कॉन्क्रीटची इमारत उभी आहे. खरं तर इकडे जाणारे खूपसे जे भक्त मंडळ आहेत ते हिंदू आहेत, परंतु या हिंदूंना हा दर्गा नक्की कुठल्या सुफी संताचा आहे की एका मराठ्यांनी मारलेला सरदाराचा आहे याची अजूनही कल्पना नाही. त्यामुळं हिंदूंमध्ये खरं तर जनजागरणाची आवश्यकता आहे आणि हिंदूंनी हा इतिहास जाणून घ्यावा आणि आपल्या घरामध्ये जर अशा तऱ्हेचे त्या दर्ग्याचे फोटो वगैरे लावलेले असतील तर ते काढून टाकावेत. आणि प्रशासनानं 2 दिवसांपूर्वी वन विभाग, त्याच्यानंतर महसूल विभाग आणि प्रशासनाच्या वतीनं इथले जे काही बांधकामं होती, अनाधिकृत बांधकामं ती पाडलेली आहेत. अजून काही बांधकामं या ठिकाणी आहेत ते लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्यांनी या कारवाईवर स्टे आणलेला आहे, परंतु या स्टेची वाट न बघता शासनानं वकिलांची मोठी फौज उभी करावी आणि ही बांधकामं ताबडतोब काढून टाकावीत अशी मागणी या निमित्तानं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाचे नेते आहेत माननीय नितीन राजेश शिंदे यांनी केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.